नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मुंबईमध्ये एक आत्ताच जी घटना घडली ते तुम्ही कदाचित तुमच्या व्हॉट्सअपवरती, तुमच्या यूट्यूबवरती तुमच्यापर्यंत थोडीफार प्रमाणात आलीही असेल। तो तुम्ही त्यावरती व्हिडिओ पाहिलाही असेल। मला वाटलं होतं की या व्हिडिओवरती किंवा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवावं। काही दिवसाआधीच म्हणजे 2 दिवसाआधीच माझ्यापर्यंत तो व्हिडिओ आला आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवणार असं मी ठरवलं। पण वेळ ही निघून गेली आणि नवीन जे विषय येत गेलं त्यावरती मी व्हिडिओ बनवत गेलो आणि वेळ हा पुढे चालत गेला। मित्रांनो, जो व्हिडिओ होता, जो बातमी होती ती मुंबईमधील एका ठिकाणची। त्या ठिकाणी मित्रांनो एक गुजराती बंधू होते। त्यांनी काय केलं की एका दुकानामध्ये, ते त्यांची दुकान होती आणि मराठी महिला गेली, मराठी भगिनी गेली त्या ठिकाणी आणि कसलं तरी त्यांचं वार्तालाप झालं। त्या ठिकाणी तो व्यक्ती म्हणतोय की आता राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलंय, तुम्हाला गुजराती बोलावं लागेल, तो आपको गुजराती बोलना पडेगा। जेव्हा असं बोलताय त्यावेळेला त्या महिलेने परत बोललं की परत त्याला नकार दिला आणि त्याने वारंवार तेच बोललं, 3 वेळा बोललं की आता गुजराती बोलावं लागेल। मला सांगा, ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी नाही बोलायची तर मग काय कोणती भाषा बोलायची? आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र बनवण्यासाठी, ती मुंबई वापस आणण्यासाठी किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी कितीतरी आपल्या नेत्यांचं, कितीतरी आपल्या थोरांचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली किंवा त्या ठिकाणी त्यांचं प्राण गेलं। त्यांनी प्राणाची बली दिली, आपल्या प्राणाची बली देऊन ह्या मुंबईला महाराष्ट्रामध्ये घेतलं आणि आज परत एकदा तोच संघर्ष लढावा लागणार का? मुंबई ही गुजरात की महाराष्ट्र हा जो संघर्ष होता तो कधीचा संपला होता, परंतु परत एकदा मुंबई भीती वाटायला लागली की परत गुजरातला नेण्याचा हा एक बेत आहे का? मित्रांनो, सत्ता कुणाचीही असो, खुर्ची कुणाचीही असो, लोक कुणीही असो, जनता कुणाकडेही असो, कोणीही त्या ठिकाणी असो, मुंबई ही शेवटपर्यंत महाराष्ट्राची होती, शेवटपर्यंत महाराष्ट्राची आहे आणि ती शेवटपर्यंत महाराष्ट्राचीच राहील। मित्रांनो, सत्ता कुणीही जरी असली परंतु त्याला माज यायला नको। मित्रांनो, एकच पक्ष या ठिकाणी काम करतोय मराठी मातीसाठी, परंतु कधी प्रश्न पडतोय की हा मराठी मातीसाठी जेव्हा काम करतंय तर नेमकं कशा पद्धतीने काम करतंय? साहेब ठाकरे यांना असं विनंती आहे, राजसाहेब ठाकरे यांना विनंती आहे की बा तुम्ही मराठी मातीसाठी, मराठीसाठी काम करताय, मराठीसाठी लढताय, मराठीसाठी झटताय, तर त्या पद्धतीने काम करा। खरंच तुमच्या पाठीमागं हा महाराष्ट्र उभा आहे, खरंच तुमच्या पाठीमागं हा महाराष्ट्र हिमतीनं उभा आहे, मूठ बांधून उभा आहे। फक्त तुमच्या संयमाची आणि तुमच्या साथीची गरज आहे, फक्त ती योग्य साथ द्या। मी मागच्या वेळेला ज्या वेळेला विधानसभेमध्ये 1-2 काकांना विचारलं होतं किंवा आमच्याच अशा सहज चर्चा झाल्या होत्या, तर मतदानाच्या बाबतीमध्ये मनसे किंवा साहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करण्याबाबतीत, परंतु त्यातील काही लोकांचं, जवळपास 10 लोकांमधून 3 लोकांचं असं बोलणं होतं की आम्ही राजसाहेब ठाकरेंना मतदान करू, पण ते कुणाला पाठिंबा देतील याचा बेतच नाही लागत। कधी ते आम्हाला भारतीय जनता पार्टीला कधी ते पाठिंबा देतात आणि हे आम्हाला पटत नाही, त्यासाठी आम्ही त्यांना मतदान करत नाही। परंतु तुम्ही द्या कुणालाही पाठिंबा, कसाही देताय, काय देताय माहिती नाही, परंतु जनता काय बोलताय, जनता तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तुमच्यावरती साहेब ही मराठी आहे, तुमच्यावरती साहेब ही मुंबई टिकून आहे आणि असं नाही आहे की बा फक्त मराठीचं जेव्हा अस्तित्व येतो, जेव्हा मराठीची गोष्ट येते तेव्हाच मनसे आठवते आणि तेव्हाच राजसाहेब ठाकरे आठवते। मतदान करायचं असते त्यावेळेस राजसाहेब ठाकरे आठवत नाही, हा प्रश्नच येत नाही। कारण की ज्या वेळेस तुम्ही मतदानात किंवा ज्या वेळेस तुम्ही राजकीय भूमिका ठेवता त्यावेळेस मात्र तुमचं जनतेला मात्र पटत नाही, परंतु ज्या वेळेस तुम्ही सामाजिक भूमिका ठेवता त्यावेळेस मात्र जनतेला हे नक्की पटते। जनता ही तुमच्याच बाजूने असते ज्यावेळेस तुम्ही सामाजिक भूमिका ठेवता, पण ज्यावेळेस राजकीय भूमिका ठेवता त्यावेळेस मात्र कुठंतरी तुमची भूमिका जनतेशी पटत नाही, असं आम्हाला तरी वाटतंय। मित्रांनो, ह्या भूमिकेबद्दल आणि याबद्दल तुम्ही काय विचार करता नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि काय विचार करता याबद्दल तुम्ही इतरांना सुद्धा हे माझे मत पाठवू शकता आणि हा छोटासा व्हिडिओ जो काय घडलं होतं तो सुद्धा तुम्ही बघू शकता, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। चला तर हे बघून घ्या आणि आपल्या व्हिडिओला तेवढं शेअर करून घ्या। मी विमल मस्कर, मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले। ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं। हा बोलतो मारवाडी
मारवाड़ी में बात करने का. मी याला 3 वेळा विचारलं क्यों 3 वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं. अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का. तर आता ह्याच्यावर तोडगा काय? सॉरी बा, मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे. आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे. आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की हे हमारे में झगडा लगाने का काम कर रहे हैं. तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं? आणि सामान लेना मेरे पास सामान लेना है. भाई बोला तो मैं खाली चेतन वाली भाभी था, मैंने उनको ऐसा बोल दिया कि भाभी अभी बीजेपी आ गया, मारवाड़ी बोलो. तो सर इतना बोला, सॉरी हो गया, मेरे से ऐसा मालूम था सर, सॉरी हो गया. मारवाड़ी को बोलने का मैं सर मराठी में बोलेंगे ना. बोला जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई, माफ करो साहब मेरे को. मारवाड़ी बोलने का सर मेरे मजाक में किया, फिजान वाला भाभी था, ह्या मराठी भूमीबद्दल तुम्हाला काय वाटते, कसं विचार करता तुम्ही, नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.